आखातातील युद्धाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय। निर्यात ठप्प झाल्यानं बळीराजाची अडचण झालेली आहे। लोकल मार्केटमध्ये शेतमाल विकण्याची वेळ आता शेतकऱ्यावर आली आहे। योग्य भाव मिळत नसल्यानं शेतकरी बेहाल झालाय। शेतकरी आणि व्यापारी रस्त्यावर येऊन विक्री करताना दिसतायत। इस्रायल, अमेरिका आणि इराणमधील युद्धाचा आता थेट शेतकऱ्यांना फटका बसू लागलाय। शेतमालाची निर्यात ठप्प झाल्यानं शेतकरी अडचणीमध्ये सापडलाय। त्यामुळे शेतकऱ्यांना लोकल मार्केटमध्ये आपला माल विकावा लागतोय। तिथेही योग्य भाव मिळत नसल्यानं शेतकरी पूर्णपणे अडचणीत सापडलाय। संपूर्ण परिसरातच ह्या आखाती युद्धाची झळ बसत आहे। आखाती युद्धात जो काही खनिज साठा किंवा आपण इंधन म्हणतो, हा सगळं त्यांच्या ताब्यात आहे। 70 ते 80% त्यांच्या ताब्यात आहे, पण त्याची इनडायरेक्टली झळ आपल्या संपूर्ण परिसरात बसतोय। एक चांगली कूटनीतीचा एक प्रभाव म्हणून आपण अजूनही चांगल्या स्थितीत आहोत, परंतु शेतीमालाचं प्रचंड नुकसान होत आहे। नाशिक हा तसंच कॅलिफोर्निया म्हणतो आणि मालेगाव अतिशय धडाडीचा आणि चांगल्या शेतकऱ्यांचा, प्रयोगशील शेतकऱ्यांचा प्रदेश आहे। मालेगाव परिसरात सगळ्या प्रकारचे फळं घेतली जातात, परंतु आता बाहेर देशात पाठवला जात नाहीये माल, तो थांबलेला आहे। आणि अक्षरशः असं मालेगावच्या कोणत्याही कोपऱ्याला जा तुम्ही, गिरणा नदी असेल, मोसम नदी असेल, कुठल्याही चौकात जा, अशी वाहनं उभी आहेत।